येऊ राम्या कोणीकडे गेला कडे इथं भूक लागली मला काय तिच्या आईला असं असतं काय खुशाल भूकलं गेलं ते कुरूप लावून गेलं घराला आणि ते बायकोकडे तिकडे जाऊन बसलं बायकोकडे ही नवीन लग्न झालं का आपल्याचं काही खरं नाही खुशाल तिकडेच बसलंय आता येऊ दे एका असा एका टपूतच आडवा करतो तेच नाही ठेपायला यायचं तो त्यांनी लई गंमत लावली खुशाल बोंबलं फिरतो तिकडं ते बायकोपाशीच दुसरं काम नाही दारे दिले सोडून सगळं दिलं सोडून ते बायकोपाशीच बसलंय आणि तिकडे तिच्यापाशी तिचा गोंडाच सोडी ना हे काय पोराचं नवीन लग्न करून फादाना केला बा सगळा मी यायला सगळा खेळच केला हे आता मला भूक लागली तिकडून बाजारावरून आलो आहे आता हे काय करायचं हे आता त्याला बघावं लागेल कुठं चला बघू आता त्याला चेवी आणतो काय करावं चेवी आणल्याशी पर्याय नाही ओ तात्या हाव थांबा काय काय तात्या तुमचा ते मुलगा नवीन लग्न झालं नुसता बायकोला घेऊन हिंडतोय इकडं तिकडं घडीत प्रपोज देन घडीत काय देन हिंडतोय राहणार आणि बायकोला घेऊन काय तुमचा लेख आणि काय तुमची सून अरे ती काय मी त्या बाजारावरून आलो भूक लागली मला ते चेवी नाही कळत नाही ते पोरी बरोबर तिकडे नुसता हिंडतोय पुरी बरं नवीन लग्न झालंय त्याचं तर काय बायको जेवण काय काय करू काय तुम्हाला पटलं तर बघा बा आता आपल्याला तर काय पटाना असलं काय बघू आता? बायको तेन हिंडतोय इकडं तिकडं इकडं चालू काय त्याच्या गुलाबाचे फुलं काय येन काय तेन गुलाबाची फुलं हा डोक्याला लावून हिंडती कोणाच्या ते तुमची सून तुमच्या पोराच्या हातात 4-5 गुलाब तुमच्या सोनाच्या डोक्याला 2-4 गुलाब आता पाहिलेत मी नीट राहणानी बसले जाऊन तिथं मस्त पैकी निवांत काय राव हे तात्या आपल्याला नाही पटलं हे नाही पटलं बा तुला नाही कुठं ना पडतो रे लोकांचा अहो पण मी तिथं मोटर चालू करायला गेलो तेव्हा बघितलं मी कुठं ना पडतोय काय मोटर चालू करायला गेलो खाली तेव्हा बसलेले होते तिथं म्हणलं आता नवीन लग्न झाले पोर ते चालूच असतंय अहो चालूच असते पण राहणार नाही का इकडे जा तुम्ही बाहेर फिरायला जा कुठेतरी एन्जॉय करा पण राहणार गुलाबाची फुलं घेऊन लोक काय म्हणते बघितल्यावर नवीन लग्न झालंय काय हिंडतोय तुमचा लेक काय तुमची सून हिंडते गुलाबाची फुलं लावून गुलाबाची फुलं लावून 4-4 5-5 गुलाबाची फुलं केसाला हाताला ते पोरग लावतात काय तिच्या केसाला मग तिचं तुमचं पोरग त्या सोनाच्या केसाला लावतोय गुलाब काय ना हे गुलाबाचे फुलन फिलन मी गेलतो खालून येताना बघितलं तू गेल तो कशाला गेलता तिकडे मी गेलतो मोटर चालू करायला मोटर चालू करा हा येताना पाहिलं मी त्यांना तुला बरेच कुठाने पडतात लोक तुला कसं वाटतं मला तर वाटतं आपण खूप मोठा म्हणजे असं डीजे वगैरे लावून माझ्या सगळ्या फ्रेंड्सला त्यांना बोलून नाही का सांगूया पण पप्पा लावून नाही का काय हो पप्पाचं तुमच्यासारखं पप्पा मध्ये येतात तुमचे आपण डीजे लावू माहिती का माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलू खूप खुश होतील ना ते आपल्याला बघून आपण कन्व्हिन्स करू ना पप्पाला हा चालतंय ठीक आहे पहिलं किती वेगळं होतं ना लग्नाच्या अगोदर पहिली कुठे भेटली होती माहितीये तू आठवते ना तुम्हाला आठवतंय का आणि मग मला नाही आठवण तर कसं होणार किती मजा आलती ना तुला मी फर्स्ट टाइम पाहिलं होतं ना हा त्यावेळेसच प्रेमात पडलो होतो तुझ्या हा फर्स्ट टाइम आवडले होते फर्स्ट टाइम मध्ये तर किती ऍटिट्यूड होता तुम्हाला पण थोडं समजून घेतलं ना शेवटी तू एवढा ऍटिट्यूड बापरे म्हटलं काय या मुलामध्ये इगो आहे म्हटलं माझ्या फ्रेंड्सला इगो तसा मग आता कुठे इगो पहिला होता ना इगो कशाला पण येत होते भेटायला खूप मजा येत होती भेटण्याची हा ना. छपून आता काय ग आता उलटी मजा नाही म्हणजे तेच ना म्हणजे कसं एकदम लपून बोलायचं तुम्ही मला कॅडबरी आणून वगैरे देत होतात तर घरी नेऊ का कसं नेऊ म्हणून मी माझ्या फ्रेंड्स का ठेवायला द्यायचे एवढा मोठा मोबाईल दिलेला वाटतो तुला तुझा हा तो छोटा वाला ना फोनवर बोला रात्रभर बोलत असे बापरे माझी मम्मी म्हणे कोण आहे फ्रेंड आहे लगेच नीताला कॉल करायचे नीता सांग की मी बोलत होते म्हणून काय यार खरंच मजा वेगळी होती जाऊया खाली आता तिकडं पण आहे हो चला कसं गाव प्रेम घ्या आता कसं तर चष्मा खूप छान आहे ना नंबरचा आहे ग बस खोट नको बोलू नंबरचा आहे मला माहित नाही असे किती नंबरचे चष्मे मला वाटलं अरेंज मॅरेज झालंय कुठं माहिती पण लव झालं इकडून नाही डोक्यात हारून गेलो मला पण विसरचिला येड्या तुला कसं विसरण मग विसरलं तू ज्यूस घे भारी दिसतेस चांगली म्हणून तर केली ना चांगले दिसते म्हणून तरच मला असं वाटायला लागलं की माझे सगळे स्वप्न पूर्ण झाले सगळे ना काय
आता माझं सगळे स्वप्न म्हणजे एकच स्वप्न होतं ना, तुझ्याशी लग्न करायचं, तुझ्यासोबत संसार. तर आता ते कम्प्लीट झालंय. मी खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप खुश आहे खरंच. एकदम खरंच खूप खुश आहे. तुझा हातच लय ना अजून काय? हा माहित नाही का, ह्या हाताची थापड पण सॉरी हा आठवते आणलेली का सॉरी बोलते आता. लय लागली होती ना तुला. अजून बघ ना काळा निळा झालेला आहे का? लयच काळा निळा. काळाच तो हात घरमध्ये काळा निळा झालाय. तुझ्यापेक्षा गौर आहे. पण आपल्या किती स्ट्रगल करावं लागलं रे घरच्यांना मनवायला. त्याच्यामध्ये माझ्या बहिणी फोन आला की दीदी जिजूचा फोन आला, हे ते तुझ्या पप्पाने फोन कसा उचलला होता रे बापरे. तुला ते डायलॉग आठवतो? तू म्हणली पिल्लू, पिल्लूचा पप्पा बोलतोय. अरे बापरे. मला ना टेन्शनच आलं. म्हटलं आता काय करून काय नाही, मला काय कळायलाच गेलं माहिती का. आणि मी तुला किती वेळ सांगितलं होतं की मोबाईल असं कुठे ठेवत जाऊ नको, तरी ठेवत. कधी कधी ठेवावं लागतं ना चार्जिंग. आता काही खरं नाही, आता सगळं मिटलं. आता झालं ना लग्न. झालं ना आता. तुझ्यासाठी फुल आणलंय. सिरियसली सिरियसली. काय नाही, गावाला बघायला फिरायला आलतो. पाणी दिले का गावाला? हा असं फिरतो. अहो नाही, ती पडायला लागली ती, मी धरलं तिला. असं आहे का? हा हा बर बर. भेटताय हो पप्पा. भेटतोय कोण? अचानक सांगितलं गेलो ना. मला वाटलं पप्पा चालले काय की तुम्ही पण घाबरता की ते. तू पण घाबरला ना. नाही आले का? बस फसू नको. मग असंच फसवलं. आवाज नको फसू. काय लाज धरली मी त्या राम्यातवादी. तिकडे खुशाल काम धंदा सोड. तुम्हाला काम करा सांगितलं का? इकडे असे गळ्यात गळे घालून बसला तर खुशाल येडे घालता येड्यावानी. लव्ह मॅरेज ना. काय लव्ह मॅरेज काय? हे पोरी तुला कळत नाही का? हा काय धंदा. अरे ते सगळं गाव बघत खुशाल इकडे तमाशा करता रानात येऊन. काम दिलं सोडून त्या गावाला पाणी द्यायचं. तिकडे ते टमाटे तोडायचे बाजारला न्यायला, ते दिलं सोडून. आम्ही चाललो मग उद्या राऊंड. आम्ही टमाटे तोडायला चाललो. टमाटे जायचं माघारात लगेच जायचं का तिकडे? पुण्याला लगेच जायचंय. काय कमाल आहे. पुढचं जरा काम करायचे. ती बसली तिकडे घरी, तुम्ही इथं. काय अरे असं असतं काय? कुठं बी तुमचं डंकाच चालू आहे. कुठं बी तुमचं प्रेम लिला चालू आहे. अशी लिला असते काय? अरे आम्ही बघणार बायको होतो तर आम्हाला बायका होत्या. असं होतं का? काय इकडं राहणार? नाही ते लव्ह मॅरेज केलं म्हणून विरोध करतात तुम्ही. काय ह्यार लवन ह्यार मॅरेज असं असतं का? लवन तेव्हाच करतात ना विरोध. तुम्हाला काय सांगितलं? ते गोराला पाणी पाजायचं तिकडे गेलं नाही. तिकडे त्या गावाला पाणी सोडायचं ते राहिलं. ते खूप कापायचे ते पडलं तसं. काय काय चला बरं तुम्ही. तू कोण म्हटलं? चला काय कमाल नाही म्हणली.